नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नागसेन नगारे. गजानन पाटील सोळंके सर यांना आपण तुती या पिकासाठी जिंदा खत वापरायला सांगितले होते आणि वापरल्यानंतर काय अनुभव आलेत हे सरांकडून आपण थोडक्यात विचारून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. सर आपला मोबाईल नंबर सांगा. 9096 00995. बरं बरं. सर आता आपण हे जिंदा खत कधी वापरलं होतं आपल्या पिकाला? हे ज्या वेळेला आम्ही याची कापणी केली, हो हो. कापणी केल्याच्या नंतर हम्म. याच्यामध्ये आम्ही DAP मध्ये मिक्स केलं हम्म. आणि मिक्स करून एकरी जवळपास 1 बॅगच्या हिशोबाने आम्ही टाकलेलं. एकरी. बरं, आता ते टाकून किती दिवस झालेले असतील समजा? टाकून याला झाले असेल बघा दीड महिन्याच्या वर झालं. दीड महिन्याच्या वर. महिन्याच्या आसपास झालं. बरं बरं. तर आता तुम्हाला टाकण्याच्या अगोदर आणि आताच्या याच्यात काय बदल वाटते तुम्हाला? टाकण्याच्या अगोदरचं पान बघा, याला वापरलेलं नाही आहे मी. हा. दाखवू नका. हे पानं, ह्या पाण्याची जी क्वालिटी आहे, हो हो. या पानामध्ये खरखरीतपणा आहे. याच्यामध्ये तोडल्यानंतर दुधाचं प्रमाण कमी आहे. बरोबर आहे. हा. आणि पानामध्ये कवळा लसलसीतपणा नाही आहे, खरखरीपणा आहे. या बरोबर. प्लॉटला मी टाकलेला नाही आणि याला टाकलेला आहे. हम्म. कुठलंही पान थोडा बघा, हो हो. याच्यामध्ये बघा, पहा दुधाचं प्रमाण. हे बघा, हम्म. याच्यामध्ये आणि याच्यामधला फरक आहे. बरोबर आहे. हा हा. आणि हे पान मोठं आहे आणि हे पान बघा, या दोन्ही पानाची साईज बघा. बरोबर आहे. हे पान किती मोठं आहे, हे पान लहान आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि या पानामध्ये जे चमक आहे, जे कवळापणा आहे, बरोबर. तो कवळापणा इथं जाणवत नाही. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणत होते आणि की हे पान कीटक, हा हे हो. पान जेवढं समजा खातेत आणि याच्यामध्ये जे दुधाचं प्रमाण आहे, ते प्रमाण याच्यामध्ये नसल्यामुळं हा. कीटक याच्यामुळं सुदृढ आणि सशक्त बनते. सशक्त आणि बनते. कीटक सशक्त बनला म्हणजे त्याची वाढ चांगली होते. वाढ चांगली झाली म्हणजेच त्यानं मोठा होतो कीटक. बरोबर मोठा आहे. कीटक झाल्यानंतर त्याच्यामध्ये धागा जास्त राहतो जास्त. आणि धागा जास्त राहिल्यामुळं कोस सुद्धा मोठा बनतो. बरोबर आहे. बरोबर आहे. हे कुठेही बघा, हे पान, या पानातला आणि या पानातला फरक कुठेही बघा. हो ना. आता आपण हे बघायलोच बी, हे पूर्ण प्लॉट असा पूर्ण चांगला वाढलेला आहे एकदम, पूर्ण वाढलेला आहे. या चमक प्लॉटला वगैरे. बिलकुल आणि टाकलं हे प्लॉट आहे ते हे आपल्याला नाही टाकलेलं आहे. हो. हा. कटाई तर दोन्हीची एकदाच झालेली आहे आपली. हो. हा. एकदा झालेली आहे. पाणी चालू केलेलं आहे. बरोबर आहे. आता हे जिंदा खत कसं काय वाटते आपल्याला? जिंदा खत मला तर याचे रिझल्ट एकदम अतिशय चांगले वाटते. तर बरं बरं. आता आपण जे नवीन जिंदा खतामुळं हे जे वाढलेलं आहे, बरोबर हे आहे. जे मुलायमपणा आला याच्यामध्ये, मऊपणा, हम्म. आणि याच्यामध्ये थोडं जाडसरपणा दिसते. मऊ आणि जाडसर, हो हो. हे कवळा लसपणा. हे पान खरखर वाटत नाही. हम्म. आणि याचं हे पान बघा, याच्यात खरखरी आहे. बरोबर आहे. खरखरी आहे खरखरी त्याला, आहे म्हणजे असं ते याच्यामध्ये रगदार नाही, जरा नाही आहे. कस नाही त्याच्यात. कस नाही आहे याच्यामध्ये काहीच. बरोबर आहे. रट कळ आहे याची. याची कळा एकदम मऊ कळा आहे. बरोबर आणि आहे. हे पान आज जरी दुसऱ्या मोल्टवर जरी चारवलं तरी खाण्यासारखं आणि सशक्त, याच्यामध्ये दुधाचं प्रमाण भरपूर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. तर आता तुम्ही हे दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बा? दुसऱ्या शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो, मी माझ्या मक्यालाही वापरलं. हो हो. माझ्या तुतीवर प्रयोग केला होता. त्यावेळेला मला आपले साहेब आले होते. साहेब म्हणजे बघा बुवा, आणि अनुभव आला तर आम्हाला सांगा म्हणजे. बरोबर आहे. तर मला साहेबाच्या सांगण्याप्रमाणे मी वापरलं. मी 2 प्लॉट मध्ये वापरलं. या प्लॉटला वापरलं आणि याच्यानंतर जे प्लॉट माझा खाली झालेला आहे, बरोबर आहे. त्या प्लॉटला वापरलं. तर त्याच्या दोन्ही मध्ये सुद्धा मला याच्यामध्ये पानाची क्वालिटी, लांबी आणि त्याच्यामधला असलेला कस आणि मऊपणा म्हणजे लसलसीतपणा, बरोबर हे जाणवलेलं आहे. त्याच्यामुळं कीटकांना जो याच्यातून दुधाचं प्रमाण भेटायला पाहिजे ते. मागील 9 मार्चला आपण सरांचा व्हिडिओ घेतला होता, की जे व्हिडिओ होता तुतीच्या पानाबद्दलचा, आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची कमेंट आलेली होती की तुतीचा जिंदा वापरलेला पाला जर आळ्यांनी खाल्ला तर आळ्यावर काय परिणाम होतो का? तर त्याच्यासाठीच हा 20 दिवसानंतरचा एक व्हिडिओ घेत आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार सर, आता सांगा आपल्याला की जिंदा वापरलो आपण, हो. याच्यानंतर आता आपल्या आळ्यावर याच्यावर काय हे झालेलं आहे समजा? वापरलो ज्या वेळेला आपण जिंदा वापरलेला पाला, आपण ज्या चॉकी घेतल्याच्या नंतर प्रथम पासूनच वापरत आलो. बरोबर. आणि जिंदा घेण्याच्या अगोदर माझ्याकडे पाला होता. जवळपास 2.5-3 एकर माझ्याकडे तुती आहे. त्याचा पाल्याची वाढ होत नव्हती, असा छोटा छोटा व्हायचा. पण या जिंदामुळं काही होते न होते, आता तुमचा सल्ला घेतलो तुम्ही तर काही व्हायना म्हणले, तरी पण एक हिंमत करा म्हणून सर्व शेतीला मी वापरलेला आहे माझ्या रेशीमच्या.
मग त्याच्यामध्ये मला पाल्याचं प्रमाण असा पाला मोठा दिसला. पहिले नागेलीच्या पानापेक्षा बी छोटे पानं होते माझ्या तुतीचे. आज पानं असे मोठे मोठे पानं झाले. तर पानं मोठे झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसलशीतपणा बी भरपूर होता. आज शेवटच्या स्टेजला आज शॅम्पल टाकायच्या मार्गी लागली आहे. बरोबर आहे. शॅम्पल टाकलं म्हणजे आज शेवटचा टप्पा आहे. 1 ना 2 फिटिंग आम्ही टाकू शकतो. एक आता संपूर्ण देऊन आणि नंतरची एक फिटिंग टाकून चंद्रिका टाकायच्या शेवटच्या स्टेज पर्यंत. पण मला जे आजपर्यंत जे आळीचा दर्जा या उन्हाळ्याच्या मानानं, आज 27 मार्च आहे, तापमान भरपूर आहे, तरी त्या मानानं ज्या आळीचा दर्जा आतापर्यंत होतो त्या दर्जापेक्षा दरवर्षीपेक्षा बी आळी मला चांगली वाटायली. कारण काय आहे की पाला दर्जेदार भेटलं तर कीटक सुद्धा दर्जेदार होतो. आता एक सांगा सर, हे जो पाला आहे आपण जिंदा वापरलेला, हे पाला तुम्ही याला कधीपासून दिलेला या आळीला? मी दुसऱ्या मोल्ड पासून. दुसरा मोल्ड पास झाला. पहिला आणि दुसरा मोल्ड चाकीवाल्याकडेच असतो. दुसरा पास झाला इथं की तेव्हापासून जिंदा वापरलेला पाला दिला. पाला कसदार होता, पाल्यामध्ये ताकद होती आणि पाल्यामध्ये लसलशीतपणा होता. बरोबर आहे. त्याच्यामुळं तो पाला भरपूर खाण्यात आला. त्याच्यामुळं भरपूर खाल्ल्यामुळं कीटकाची वाढ झाली भरपूर. आता वगैरे याची क्वालिटी वगैरे कशी वाटते सर आपल्याला? क्वालिटी एकदम चांगली आहे. कारण मी आतापर्यंत जेवढे क्रॉप घेतलेले आहेत जवळपास माझं 10 वर्षाच्या वरचा कालावधी आहे मी या रेशीम मध्ये करतोय. तर 10 वर्षाच्या अनुभवातला माझा मार्च महिन्यामध्ये जे समजा येतो त्याच्यापेक्षा मला एकदम चांगलं वाटलं. कारण पाल्याचा दर्जा चांगला होता म्हणून कीटक चांगला बनला. बरोबर. आता बाकी आम्ही हे जे स्प्रिंकलर लावणं, बाजूबाजूला साईडला वातावरण थंड ठेवणं, हे तर आम्ही हेच करतो, हमेशाच करतो दरवर्षी. तरी पण सुद्धा खाणंही तेवढंच महत्वाचं आहे पोटाला. पोटाला जर अन्न सकस आहार जर भेटला तर कीटक चांगला वाढते, चांगले सदृढ होतो आणि दुधाचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये वाढलेलं आहे. बरोबर. तर आता पुढच्या शेतकऱ्याला काय सांगू शकता सर? पुढच्या शेतकऱ्याला एवढं सांगू शकतो की ज्या वेळेला आपण सर्वात प्रथम छाटणी झाल्यानंतर ज्या वेळेला आपण खत टाकतो, ते खत टाकत असताना पहिल्या सुरुवातीलाच आपण जिंदा मिक्स करून टाकलं पाहिजे. बरोबर आहे सर. म्हणजे का तर ते पांढऱ्या मुळ्याची वाढ होते आणि अन्नद्रव्य पूर्ण तयार करून तो सकस आहार आणि पांढऱ्या मुळ्याची वाढ झाल्यामुळं की त्याला अन्न भरपूर भेटते. बरोबर. खोडाला आणि त्याच्यापासून पाला सुद्धा चांगला ताजा तवाना होऊ शकते असं मला म्हणायचं. ठीक आहे. धन्यवाद सर.